नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण दापोलीवरून पुण्याला जाणार होतो. मग काय मस्त सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, गाडी वगैरे आतमधून साफ करून घेतली आणि निघालो आपण पुण्याच्या दिशेने. मग जाताना आपल्याला बीच होता रोडच्या साईडला. मग मस्त असा बीचचा नजारा बघत बघत पुढं आलो आणि पुढे एक ब्रिज होता. मग त्या ब्रिजच्या तिथे कस्टमर म्हणले, थांबा दादा, आम्हाला इथं फोटो काढायचे. मग आपण थांबलो, फोटो वगैरे काढले आणि दापोलीवरून हरिहरेश्वरला जाण्यासाठी या पॉईंटवरून बोटीमधून गाडी न्यावी लागते. मग आपण घातली बोटीमध्ये गाडी आणि आलो पुढे आणि हरिहरेश्वरला येऊन फायनली आपण पोहोचलो. मग हरिहरेश्वरला आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि पार्किंगला आलो. तर तिथं आपले मित्र कृष्णा रेड्डी यांच्या ऑफिसची व्यंकटेश ट्रॅव्हल्सची गाडी दिसली. मग तिथून आपण निघालो माणगावच्या दिशेने चाललो आणि माणगावच्या जवळ आल्यावर कस्टमर म्हणले आम्हाला चहा प्यायचा. मग मस्त असं पंढरपुरी चहा पाजला कस्टमरला, चहा वगैरे घेतला आणि चहा वगैरे घेऊन थोडं पुढं आलो. नाही तोवर आपल्याला लागलं ट्रॅफिक पण चांगलं 15-20 मिनटं गेलं आपल्या ट्रॅफिकमध्ये. मग तिथून कसं तरी आपलं ट्रॅफिक पास करत आपण आलो पुढे आणि मारला राईट आपण तामिनी घाटाकडे जायला आणि निघालो आपण तिथून सन करत आलो आपण तामिनी घाट पास करून. म्हणलं आता बरं झालं, तामिनी घाटात गर्दी नाही, काय नाही, मोकळाच आहे. तोवर पुढं आलो नाही तोवर दिसलाच हा मोठा कंटेनरवाला बाबा. काय अर्धा तास यानं पुढंच जाऊन दिला नाही एका पण गाडीला, पूर्ण रस्ता जाम करून चालत होता. मग आपण फायनली असं संयमाने पुढं आलो आणि पोचलो आपण हिंजवडीत येऊन. मग कस्टमरला केलं ड्रॉप, गाडी लावली पार्किंगला आणि आलो घरी. शशांक बायाला गेलं बाय बाय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.